मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही अनेकदा राज ठाकरेंना एक गोष्ट बोलताना ऐकली असेल की लोक माझ्या पक्षाला मतदान करत नाहीत। एकदा माझ्या पक्षाला मतदान तर करून बघा, माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा हा तयार आहे। एकदा सत्ता तर द्या, मग बघा की महाराष्ट्राच्या प्रगतीची गती हे किती पटीने मी पुढे नेऊन दाखवतो। पण त्यांच्या भाषणाला, त्यांच्या सभांना कितीही जास्त गर्दी असली, सोशल मीडिया हँडल्सवर कितीही त्यांच्या भाषणांच्या व्हिडिओजला व्ह्यूज असले तरी सुद्धा त्यांच्या पक्षाला लोक मतदान करताना दिसत नाहीत। आणि यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे की राज ठाकरे जी आपली भूमिका वारंवार बदलत असतात, त्यामुळे लोकांना आता राज ठाकरेंनी दिलेल्या वक्तव्यांवर, बोललेल्या शब्दांवर विश्वासच राहिलेला नाही आहे। आणि याचं ताजं उदाहरण आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत दिसलंय। त्यांच्या भाषणाला, त्यांच्या सभांना गर्दी या निवडणुकीत सुद्धा होतीच, पण तरीसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना एकही आमदार, एक साधा आमदार सुद्धा निवडून आणता आलेला नाही आहे। आणि यामागचं कारण, जसं मी म्हणालो की राज ठाकरेंची बदलती भूमिका। आता राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेविषयी मी काहीही बोललं की राज ठाकरेंचे कार्यकर्ते जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला बोलतात की राज ठाकरेंसारखा नेता या संपूर्ण भारतात नाही आहे जो आपल्या विचारधारेवर इतका ठाम राहतो। आणि हे लोक ना अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जनतेने यांना मतदान न करून जणू काही लोकांनीच एक मोठा अपराध केलेला आहे। राज ठाकरेंचं काही बिघडत नाही, जनतेने त्यांना मतदान न करून जनतेनेच, प्रत्येक व्यक्तीने आपलं नुकसान करून घेतलेलं आहे, असं नरेटिव्ह हे लोक बांधण्याचा प्रयत्न करतात। पण मित्रांनो, यांना आजपर्यंत कळलेलं नाही आहे की राज ठाकरेंची जी बदलती भूमिका आहे त्यामुळे लोक आता राज ठाकरेंवर विश्वाससुद्धा ठेवायला तयार नाही आहेत। आणि त्याचं ताजं उदाहरण आपल्याला काल पाहायला मिळालेलं आहे। जेव्हा भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं, पाकिस्तानच्या 9 जागांवर एक मिसाईल सोडल्या आणि जवळपास 100 आतंकवादी त्यात मारले गेले। आणि पाकिस्तानने सुद्धा प्रत्युत्तर म्हणून आपल्या पुंछ इलाक्यामध्ये सामान्य जनतेवर जेव्हा हल्ला सुरू केला, अनेक छोटी छोटी मुलं त्या हल्ल्यांमध्ये काल मारली गेलेली आहेत। त्याचे व्हिडिओज आपल्यासमोर येत आहेत। आणि अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा प्रत्येक पक्षाने सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं, नरेंद्र मोदींना एक नेता म्हणून, पंतप्रधान म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज होती, तेव्हा राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलंय ते अत्यंत लाजवणारं आहे। आणि राज ठाकरेंच्या प्रत्येक समर्थकांनी हे वक्तव्य ऐकलं पाहिजे, मला असं वाटतं। राज ठाकरेंनी वक्तव्य दिलं की दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध नसतं। आता अमेरिकेत ट्विन टावर पाडले, पेंटागॉनवर हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले। ते युद्ध परिस्थिती आणण्याची, आता मॉक ड्रिल करण्याचे आणि त्या सायरन वाजवण्याची काही गरज नाही आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं। आता राज ठाकरे जी परिस्थिती, अमेरिकेमध्ये जेव्हा ट्विन टावरवर हल्ला झाला आणि भारतामध्ये पहलगामचा हल्ला झाला, किंवा इतर जे अगोदर भारतामध्ये आतंकवादी हल्ले झाले, त्याची जेव्हा तुलना राज ठाकरे करतात तेव्हा हा नितांत मूर्खपणा आहे। कारण अमेरिकेच्या शेजारी पाकिस्तान नावाचा इस्लामिक रिपब्लिक, जो स्वतःला इस्लामिक देश म्हणतो, असा जिहादी राष्ट्र नाही आहे जो वारंवार अमेरिकेमध्ये असा जिहादी हल्ले घडवून आणेल। अमेरिकेमध्ये असे हल्ले केवळ अपवाद आहेत। एखादा हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने जर एखादी कारवाई केली, पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला पकडलं, त्याला ठार मारलं, तेव्हा इन सपोज आपण जर समजलं की पाकिस्तान नाराज झाला, अमेरिकेविरुद्ध काहीतरी कारवाई करायची आहे, पण पाकिस्तानमध्ये तेवढी ताकद आहे का, हे सुद्धा राज ठाकरेंना समजून घेतलं पाहिजे। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो संघर्षाचा इतिहास आहे तो मागच्या 70 वर्षांचा आहे। पाकिस्तानची जी नीव आहे, जो हा राष्ट्र निर्माण झाला आहे, तो भारताशी घृणा करण्यातच झाला आहे। जर भारताने काहीतरी पाकिस्तानवर कारवाई केली तर पाकिस्तानला हे भाग आहे, पाकिस्तानच्या सेनेला, पाकिस्तानच्या सरकारला, पाकिस्तानच्या जनतेला एक मेसेज देण्यासाठी त्यांना कारवाई करावीच लागणार आहे। आणि त्यांनी ती कारवाई केली आहे। आता त्या कारवाईला उत्तर देण्यासाठी जर भारतीय सेना पाकिस्तानच्या सेनेवर हल्ला करणार असेल आणि राज ठाकरे म्हणत असतील तर युद्ध करू नका, ज्या आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्या आतंकवाद्यांना पकडा। पण एक गोष्ट मला नाही वाटत की राज ठाकरेंनी कर्नल कुरेशी यांची प्रेस कॉन्फरन्स परवा जी झाली ती नीट ऐकलेली आहे। कर्नल कुरेशी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स केली त्यांनी अगदी स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की भारतीय सेनेने पाकिस्तानच्या 9 आतंकवादी अड्ड्यांवर हल्ला केला, त्यांवर मिसाईल सोडल्या। पाकिस्तानच्या आर्मीच्या बेसवर कोणत्याही प्रकारचा हल्ला भारतीय सेनेने केलेला नाही।
त्यामुळे जेव्हा राज ठाकरे म्हणतात की आतंकवाद्यांना पकडा, तर भारतीय सेनेने सुद्धा आतंकवाद्यांनाच मारलेलं आहे. जे 100 लोक त्या हल्ल्यामध्ये मारले गेले, ऑपरेशन सिंधूमध्ये मारले गेले, ते सामान्य जनता नव्हती, पाकिस्तानची सामान्य व्यक्ती नव्हती, ते आतंकवादी होते. ज्या बेसिसवर भारतीय सेनेने हल्ला केला त्याच एका आतंकवादी कॅम्पमध्ये अजमल कसाबला सुद्धा ट्रेनिंग देण्यात आलेली होती. कंधारची जेव्हा हायजॅक झाली, त्या हायजॅक करणाऱ्या आतंकवाद्यांची ट्रेनिंगसुद्धा त्याच जागेवर झालेली होती, ज्या जागांना ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान उडवण्यात आलेलं आहे. तेव्हा राज ठाकरे असे जेव्हा वक्तव्य देतात तेव्हा ऐकूनसुद्धा लाज वाटते. कदाचित राज ठाकरेंनी ती प्रेस ब्रीफिंग ऐकली नसेल, किंवा न ऐकता जेव्हा पत्रकारांनी आपल्याला काहीतरी विचारलं आहे आणि काहीतरी बोलायचं आहे, आता पत्रकार आपल्याकडे माईक घेऊन आले तर मग आपण आपला हुशारपणा दाखवायचा आहे आणि मग वक्तव्य केलं पाहिजे. त्यामुळे हे वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं असावं असं मी गृहीत धरून एक टिप्पणी करतोय. आणि दुसरं वक्तव्य जे राज ठाकरेंनी केलं आहे ते तर अजून जास्त लाजवणार आहे. आणि पुढे राज ठाकरे म्हणतात की ज्या वेळेला हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते आणि तिथला दौरा अर्धवट सोडून त्यांना भारतामध्ये परतावं लागलं आणि नंतर बिहारला कॅम्पेनला ते गेले. मला वाटते की हे करण्याची काही गरज नव्हती. परत केरळमध्ये जाऊन तिथे अदानीच्या पोर्टचे उद्घाटन केलं, परत वेवच्या कार्यक्रमाला ते केले. इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि तर अशा गोष्टी पंतप्रधानांना टाळता आल्या असत्या. सगळ्यात पहिली गोष्ट मला तर राज ठाकरेंना विचारायचं आहे की पाकिस्तानने हा हल्ला केला म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने घरात स्वतःला कोंबून ठेवायचं का? पंतप्रधानांनी PMOमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये लपून बसायचं का? भारतामधले कामं तर होतच राहणार. भारत हा मोठा देश आहे. या भारतामध्ये अनेक कार्य होत असतात, दिवसाला अनेक कार्यक्रम होत असतात. पंतप्रधान जरी हे सगळे कार्यक्रम अटेंड करत असले तरीसुद्धा सिक्युरिटी मीटिंग्सला पंतप्रधान हजर होते आणि ऑपरेशन सिंदूर शेवटी झालाच ना. या मिशनसाठी ज्या मीटिंग्स होत होत्या, CCAच्या बैठका होत होत्या, त्यात अनेक मंत्री, आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे सगळे हजर होते. आपल्या प्रत्येक दलाचे प्रमुख हे नरेंद्र मोदींसोबत टचमध्ये होते. प्रत्येक गोष्ट नरेंद्र मोदींना माहिती होती. त्यामुळे इतर कामं, इतर कॅम्पेन, इतर वेव्हचा कार्यक्रम जरी नरेंद्र मोदी एक राबवत असले, हजर असले, तरीसुद्धा नरेंद्र मोदींनी सिक्युरिटीच्या भागातसुद्धा आपलं लक्ष ठेवलेला होता. आणि शेवटीच ऑपरेशन सिंदूर हा फेज 1चा राबवण्यात आलाच ना, आणि आता फेज 2सुद्धा राबवला जातोयच. त्यामुळे राज ठाकरे जेव्हा म्हणतात की पंतप्रधानांना हे कार्यक्रम अटेंड करण्याची गरज नव्हती किंवा गंभीर परिस्थिती आहे, तर पंतप्रधानांनी स्वतःला एखाद्या खोलीत कोंबून घेतलं पाहिजे, तेव्हा मला असं वाटतं की राज ठाकरेंना जर जिओ पॉलिटिक्सची नॉलेज नसेल किंवा केंद्र सरकार काय निर्णय घेते किंवा कशा प्रकारची कारवाई केंद्र सरकार करते, किंवा तुम्हाला सिक्युरिटीज बैठकीमध्ये सर्व दलाची ज्या बैठकी झाल्या त्याच्यात जर तुम्हाला बोलवलं नसेल आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये जर तुम्ही एखाद्या मुद्द्यावर टिप्पणी नाही केली तरीसुद्धा काहीही सरकारचं बिघडणार नाही आहे. आणि राज ठाकरेंनी मला वाटतं तर पूर्ण माहिती त्यांच्याकडे नसेल तर टिप्पणी देण्यापासून स्वतःला टाळावं. त्यामुळे मला कधी कधी भीती वाटते की राज ठाकरेंच्या पक्षाकडे समजा की अशा परिस्थितीत एक 10-15 खासदार असते आणि त्यांच्या खांद्यावरच केंद्र सरकार टिकली असती आणि अशी कारवाई झाल्यानंतर जेव्हा केंद्र सरकारला केलेल्या कारवाईचे परिणाम भोगायचे असते तेव्हा येणाऱ्या परिणामाला घाबरून राज ठाकरेंच्या पक्षाने केंद्र सरकारचा पाठिंबा हा मागे घेतला असता. तेव्हा विचार करा की भारताच्या जनतेसमोर किती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असती. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातली जनता राज ठाकरेंना मतदान करत नाही, कारण जनतेला माहिती आहे ना की कितीही त्यांचे भाषणं आणि शब्द ऐकायला मधुर वाटले, चांगले वाटले आणि असं वाटलं की राज ठाकरे काहीतरी बदल घडवून आणतील, पण राज ठाकरेंवर विश्वास जनता ठेवण्यासाठी तयार होत नाही. त्यामागचं कारण म्हणजे जसं मी इतकं समजून सांगितलं, त्यांची बदलती भूमिका. त्यांचे कार्यकर्ते मला कितीही शिव्या देऊ, काहीही येऊन बोलो, पण हे सत्य परिस्थिती आहे आणि याचं उदाहरण आपल्याला कालसुद्धा पाहायला मिळालं. कारण राज ठाकरेंनी जर ट्विट करून केंद्र सरकारला, नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला असेल की तुम्ही काहीही कारवाई करा, भारतातला कोणता पक्ष सरकारला पाठिंबा देईल मला माहिती नाही, पण मनसे हा सरकारच्या मागं खंबीरपणे उभा आहे, हे वाक्य, हे एक लाईन त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलेलं होतं. आणि मग कारवाई केल्यानंतर परिणाम जे आपल्या भारतासमोर आता आलेले आहेत आणि त्याला सामोरं जायचं आहे, त्या परिणामांना घाबरून जर राज ठाकरे मागे हटत असतील आणि केंद्र सरकारला म्हणत असतील की युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची गरज नव्हती, अरे केंद्र सरकारने जर एखादी कारवाई केली आहे
जर 100 आतंकवादी मारलेले आहे तर पाकिस्तानच्या सरकारला हे भाग आहे की काहीतरी कारवाई त्यांना करावी लागणारच ना. आणि आपला सैनिक, आपले सामान्य जी जनता आहे, जी बॉर्डरच्या राज्यांमध्ये राहते, त्यातले लोक मारले जाणारच असा गैरसमज कोणीही पाळू नये की आपला एकही व्यक्ती मारला जाणार नाही आणि पाकिस्तानचे लोक मारले जातील. जेव्हा असे युद्ध होतात, अशी लष्करी कारवाई केली जाते, तेव्हा दोन्ही बाजूंच्या शहरांमध्ये अनेक संपत्तीचं नुकसान होतंच आणि त्यात अनेक आपले सामान्य जनतासुद्धा भरळली जाते, मारली जाते. जर युद्ध होईल त्यात दोन्ही बाजूंमध्ये नुकसान होतं असा गैरसमज जर कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या नेत्याला असेल की आपलं नुकसान होणारच नाही आणि नुकसान झालं तर राज ठाकरेंसारखं घाबरून एखादं वक्तव्य समोर येऊन द्यायचं की नरेंद्र मोदींनी ही कारवाई करायला नको होती किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आपण आपल्या भारतासमोर संकट निर्माण करतोय, हे मूर्खपणाचं एक प्रदर्शन राज ठाकरे करतायत. आणि याशिवाय माझ्याकडे दुसरं कोणतंही वक्तव्य राज ठाकरेंसाठी नाही आहे. आणि अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा प्रत्येक भारतातला व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा आहे, विचारधारा बाजूला ठेवून, सगळे पक्ष बाजूला ठेवून सगळे नेते जेव्हा सरकारच्या मागे उभे आहेत, तेव्हा राज ठाकरेंना सुद्धा हेच करण्याची गरज होती. आणि ऐन टायमेवर जो हा एक भूमिका बदलण्याचा कार्यक्रम पुन्हा एकदा राज ठाकरेंनी राबवलं, याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जनता पुन्हा एकदा आपल्या मतदानाची शक्ती ही महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वापरताना दिसेल. आणि जर तुम्ही स्वतःला हुशार समजून असे वक्तव्य करणार असाल तर जनतासुद्धा स्वतःला हुशार समजून मतदानाच्या वेळी आपला हुशारपणा दाखवेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे घरातच बसायला लावेल. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.